यानंतर बुलेटिनमध्ये एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनात मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन। अमित ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनात। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते। अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा। महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात झाले जोरदार राडे। नाशिकमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांमध्ये हाणामारी। अर्ज मागे घेण्यासाठी आलेल्या अपक्ष उमेदवाराचा पती आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांमध्ये राडा। पुण्यात महायुती नाहीच। पुण्यामध्ये शिवसेनेचे 123 उमेदवार रिंगणात। एकही उमेदवार शिवसेना माघारी घेतलेला नाही। पुण्यात भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी। प्रभाग क्रमांक 35 मधून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे, प्रभाग क्रमांक 35 ड मधून श्रीकांत जगताप बिनविरोध। नागपुरात भाजपच्या 6 बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे। नागपुरातील बंडखोरी शमवण्यात भाजपला यश। आणि विरोधी पक्षातील उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप। संबंधित प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल। निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही मागितल्याची माहिती। महापालिकेच्या या महाआखाड्यामध्ये राडे होत आहेत तेही आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महापालिका निवडणुकीमध्ये आणखी रंगत वाढलेली आहे। मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ठिकठिकाणी राडे झाले आहेत। नागपुरात राडा झाला। किसन गावंडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून तुफान राडा झाला। तर दुसरीकडे नाशिकमध्ये 2 प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये चांगलीच जुंपली। तिकडे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली। मात्र चांदिवलीमधील उमेदवारीवरून मनसे पदाधिकारी नाराज झाले आणि या नाराजीतून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला। तिकडे नाशिकमध्ये दीपक बडगुजर यांच्या उमेदवारीवरून बराच वाद झाला। भाजपनं त्यांना प्रभाग 25 आणि 29 मधून तिकीट दिलं होतं। अखेर त्यांनी प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतली। मात्र त्यांचा सामना भाजपच्या बंडखोर उमेदवारासोबत होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे। आणि या सर्व घडामोडी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाल्या। महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 13 ड वॉर्डमध्ये भाजपकडून किसन गावंडे आणि विजय होले यांना AB फॉर्म दिला होता। त्यानंतर पक्षानं गावंडेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले। ही बाब समजताच गावंडेंचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले। गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना कुटुंबासह घरात कोंडलं आणि बाहेरून कुलूप लावून घेतलं। तर संतप्त कार्यकर्त्यांनी किसन गावंडेंना कुटुंबासह घरात कोंडून ठेवलेलं होतं। बाहेरून कुलूप लावलेलं होतं। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। गावंडेंनी माघार घेऊ नये यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत होते। पक्षाने आदेश दिला होता मात्र कार्यकर्ते हे त्यांच्यासाठी आक्रमक झालेले होते। त्यांनी माघार घेऊ नये अशी त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या उमेदवाराला कोंडून ठेवलं। तर यावेळेला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही सुरू होती। उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी गावंडेंना घरात कोंडलं होतं। कार्यकर्त्यांनी भावना आहेत त्या व्यक्त करतात आहे। त्यांच्या भावना त्यांच्या ठिकाणी योग्य आहे। त्यांच्या भावनात चूक आहे असं माझं म्हणणं नाही। पण बऱ्याच दिवसापासून या भागाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये आणि काम करत असताना खूप अडचणी निर्माण होतात। इथनं कार्यकर्ता तिकडे तितक्या दूरपर्यंत जावं साध्या प्रमाणपत्राला हे योग्य नाही म्हणून असं कार्यकर्त्यांना वाटते की आमच्या जवळचा एक कार्यकर्ता नगरसेवक व्हावा हे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनात मला उमेदवारी सुद्धा दिली होती।
पण प्रेक्षकशेट्टीनी जे काही पाहिलं असेल त्यातनं त्यांनी मला परत घ्यायला लावलेलं आहे. मी परत घ्यायला तयार आहे. जसं आम्ही आमच्या वडिलांचा परिवार आहे तसंच हे सगळे आमचा परिवार आहे आणि हे खूप छान आहे की सगळ्यांचं इतकं प्रेम आहे. पण पार्टीचा निर्णय हाच सर्वश्रेष्ठ राहणार आहे. मी माझ्या वडिलांच्या वतीने सगळ्यांची विनंती करते की कृपया त्यांना पार्टीच्या निर्णयाचं समर्थन करू द्यावे. त्यांच्या मनात काहीच नाही आहे. त्यांना जाऊन स्वतः पार्टीचा फॉर्म नॉमिनेशनचा फॉर्म वापस घ्यायचा आहे. कृपया सगळ्यांची विनंती आहे की आता त्यांना जाऊ द्यावे. तर किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी पक्षानं आदेश दिलेले होते. कार्यकर्त्यांचा विरोध प्रदर्शन सुरू असतानाच भाजप आमदार परिणय फुके हे गावंडेंच्या निवासस्थानी पोहोचले. तिथं त्यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. एकतर पक्षानं आदेश दिलेले होते त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, मात्र कार्यकर्त्यांची इच्छा वेगळी होती. त्यांनी गावंडेंना कोंडून ठेवलं आणि त्यावेळेला परिणय फुके तिथं पोहोचले आणि त्यांना सुद्धा या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रतिनिधित्व देत असताना कोणत्या ना कोणत्या भागावर नेहमी अन्याय होत असतो, पण त्यात काही गैर नाही. इथे ज्याप्रमाणे मागच्या 9 वर्षापासून काम चालू आहे त्याचप्रमाणे या हजारीपार भागात आणि सगळ्या संपूर्ण प्रभागात समान विकास. तर अखेर कार्यकर्त्यांनी दाराचं कुलूप उघडलं आणि चर्चेसाठी फुकेंना गावंडेंच्या घरामध्ये जाऊ दिलं. त्यानंतर दोघांमध्ये महत्त्वाची चर्चाही झाली. म्हणजे इंटरेस्टिंग ट्विस्ट या ठिकाणी त्यानंतर पाहायला मिळालेला आहे. एकीकडे गावंडेंना आधी त्यांच्या कुटुंबाचं कोंडून ठेवलं होतं, त्याच्यानंतर परिणय फुकेंची एंट्री झाली, त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही, घेराव घातला आणि चर्चेसाठी आतमध्ये सोडलं खरं परिणय फुकेंना, मात्र त्यानंतर कार्यकर्ते त्यांना बाहेर येऊ देईना. कार्यकर्ते फुकेंना सुद्धा घराबाहेर येऊ देत नव्हते. त्यावेळची ही दृश्य. आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवकाकडे अधिकार दिला आणि त्याबद्दल कामं कुठले अडथळा होणार नाही. तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला. सीएम साहेबांनी बोलून तो आपण काही चिंता नाही, अपक्ष लढणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर अखेर गावंडेंनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. अशा पद्धतीनं या सर्व घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जरी कार्यकर्त्यांनी एवढा विरोध केला असला तरी देखील पक्षादेश मानून गावंडेंना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलाय. यानंतरचे अपडेट आहेत नाशिकमधून. नाशिकमध्ये सुद्धा राडा पाहायला मिळालेला आहे. नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा माघारीच्या दिवशी भाजपच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपनं इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे त्यांची पत्नी वंदना बिरारी यांच्यासोबत अपक्ष फॉर्म मागे घेण्यासाठी ते आले होते. तेव्हा भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि बिरारी यांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोलीस आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळेला मध्यस्थी केली. नाही पाळलं तर वंदना बिरारी नावाची उमेदवार आहे ना तो. ये तू आता चौकात तुला कशिबाचं पडते मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी. नाही पाळलं तर वंदना बिरारी नावाची तुम्ही तुमच्या जागेवरती उभे होते. हो, तुम्ही चालले होते, ते त्यांच्या जागेवर उभे होते. समोरासमोर आल्यानंतर काय घडलं? अपशब्द तिकडनं मला ऐकू आले, त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर अपशब्द? आता मला इथे हे होत नाही, पण त्यांनी अपशब्द वापरले. आपण एकाच पॅनल मध्ये आहे असताना सुद्धा का बरं वाद एक झाला? पॅनल नाहीये, एका पक्षाचे आम्ही आहोत. पॅनल वेगळं आहे. आलं का लक्षात? ते उमेदवारी कुठल्या उमेदवारी वर्ग एकच प्रभाग आहे सगळा. एकच प्रभाग आहे. पण आता तुम्हाला कुठल्या पक्षाची उमेदवारी आहे? नाही मी विड्रॉल घेतला. तर तुमच्या घरातून कोणाला उमेदवारी? नाही, कोणीच नाही, कोणी तुमची उमेदवारी कापली गेली, त्यांना मिळाली म्हणून हा राग होता का? नाही. राग होता असं नाही म्हणण्यापेक्षा मी जात असताना त्यांनी अपशब्द वापरले, त्याच्यामुळे हा वाद झाला. माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते. तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडंसं त्याने वेगळ्या अँगलने हे केलं, कारण त्याला वाटलं होतं की बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो म्हणून जरा थोडाशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं. मी यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना, तर तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली. परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात ठेवून आपण एक मत मागत असतो. जरी
उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. तर सोलापूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनीच भाजपचं कार्यालय फोडलं. भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. सोलापुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाची राजकीय वादातून तोडफोड झाली. उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून हा राडा झाल्याची माहिती आहे. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. सोलापूरमधलं हे संपर्क कार्यालय आहे भाजपच्या उमेदवाराचं, मात्र ते फोडण्यात आलं आहे आणि ते फोडलंय भाजपच्याच कार्यकर्त्यांनी.